हिंगोलीमध्ये कयाधू नदीला मोठा पूर. नदीनं धोक्याची पातळी गाठत पात्र सोडलं असून नदीकाठच्या शेकडो एकर शेतीमध्ये पुराचं पाणी शिरलं. सोडेगावजवळ बोल्डा ते उमरफाटा या मार्गावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद. कयाधू नदीचा हा रौद्रावतार ड्रोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर. पुराच्या पाण्यातून जाणारा दुचाकीस्वार बचावला. दुचाकीवरून एका महिलेसोबत बाईकवरून जात असलेला तरुण अगदी थोडक्यात बचावलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. प्रसंगावधान राखत चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं बचावला, तर कापडशिंगी परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला. हिंगोलीतल्या सोळे गावात रस्त्यावरून पुराचं पाणी वाहत आहे. मात्र पाणी साचलेलं असतानाही पुरातून जीवघेणा प्रवास. पूरस्थिती असतानाही पोलिसांचा बंदोबस्त नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. नदी नाल्यांना पूर. परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा असल्याचे चित्र. अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे इथे नदीला पूर. पुराचं पाणी गावात शिरलं. गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. प्रशासनानं ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचा संपर्क तुटला. गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा. 50 ते 60 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महिषा नदीला पूर. तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नागरिकांना विनाकारण नदीपात्रात किंवा पुलांवर जाणं टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी. सातपुडा पर्वतांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. परिसरातील नदी आणि ओढ्यांना पूर. पाणी साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प. पुरामुळे अनेकांच्या शेतीत पाणी शिरल्यानं पिकांचंही नुकसान. बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील हजारो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली. परिसरातील लोकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत. बुलढाण्यात पावसानं पूरस्थिती निर्माण. शेगाव संग्रामपूर मार्ग कालखेड जवळच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे ठप्प. संग्रामपूर जळगाव जामोद मार्ग बंद. जळगाव जामोद अकोट मार्गावरही पाणी. अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वर, फुपगाव, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला. पुलाची संरक्षक भिंत वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला. नांदगाव खंडेश्वर भागात अनेक एकरावरची शेती खरडून गेली. वाघोळा पुलावरचे कठडे तुटून रस्त्यावर आले. वाहनांसाठीही रस्ता बंद. यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. त्यामुळे सगळ्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश. मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा गावात पूरस्थिती. गावालगत असलेल्या नाल्याचं पाणी गावात शिरलं. काही लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं. ग्रामस्थांमध्ये पावसामुळे मोठे हाल. यवतमाळच्या आर्णीमध्ये अरुणावती नदीला पूर. अनेक घरात गुडघ्यांवर पाणी. परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान. उदयनगर, शनिमंदिर, मोविनपुरा भागात पुराचं पाणी साचलंय. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बेंबळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग होत असल्यानं बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या तालुक्यातील नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्यात पुरामुळे झाडावर अडकलेल्या एका तरुणाला सुरक्षित वाचवलं. राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक तसंच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं युवकाला वाचवलं. मुसळधार पावसामुळे अलीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीला पूर. वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर. नदीकाठच्या भागातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ. पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय. पुढील 24 तासात वाशिम जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील धरण प्रकल्पातल्या पाणी पातळीत वाढ. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील पाणीसाठा 20%वर. त्यामुळे वाशिमकरांना मोठा दिलासा. जालना जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप. जालना अकोला राष्ट्रीय महामार्गावर पाणी. रस्त्याला तळ्याचं स्वरूप. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तुफान पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला. 30 तासांपासून वीज पुरवठा खंडित, इंटरनेट सेवाही बंद. जिल्ह्यातील 12 मार्ग पुरामुळे बंद. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या इथे वादळाचं थैमान, त्यामुळे 97 घरांचं अंशतः नुकसान, तर 2 घरं जमीनदोस्त. वादळात 10 लोक गंभीर जखमी. नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे अर्ध्या मीटरनं पुन्हा उघडले. धरणातून 73,357 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगेच्या नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले. धरणातून 78,823 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पाऊस. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर परिसरातल्या नद्या नाल्यांना पूर. कुंड धरण 100% भरलं. गावातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यानं नागरिकांना दिलासा. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 95% भरलं. शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला. बुलढाण्यातील जिगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातील नद्या पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोदमध्ये पावसाचा जोर ओसरला. मात्र पावसामुळे मडाखेड इलोरा गावातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. गावात एनडीआरएफचं पथक दाखल होणार आहे. बुलढाण्यात जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. चांगफेळा नदीला आलेल्या पुरात केळी शेती वाहून गेली, तर शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पाण्याखाली. भंडारा जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस. परिणामी लाखांदूर तालुक्यातील चूलबंद नदीला पूर. एक ज्येष्ठ नागरिक नाल्यात वाहून गेल्याची घटना. पोलिसांकडून वृद्धाचा शोध सुरू. धुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाकडून सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पावसामुळे नदी आणि ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ. परभणी जिल्ह्यातील पालम सोरवड रस्त्यावरील पूल वाहून गेला. नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं वाहतुकीसाठी तात्पुरता पर्यायी पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे जवळपास 10 गावांचा संपर्क तुटलाय. परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाऊस. नंदुरबारमध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे नागझरी धरण ओव्हरफ्लो. धरणामध्ये मुबलक पाण्याचा साठा झाल्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली. गडचिरोलीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी साचलं. गडचिरोली नगरपालिकेच्या पटांगणालाही तलावाचं स्वरूप. पाणी ओसरलं तरी चिखलाचं साम्राज्य मात्र कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा चंद्रपूरवर परिणाम. वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ. घुग्घूस गडचंदूर मार्गावरील भोयेगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे मार्ग वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी पातळीत सातत्यानं वाढ. धरणातील पाणीसाठा 88.58%. दक्षिण मुंबईतही पावसाचा जोर वाढला. दादर, परळ, सीएसएमटी, महालक्ष्मी या परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पुण्याजवळच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट. गेल्या 2 दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू. जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता. धाराशिवमध्ये अनेक दिवसांनंतर चांगला पाऊस. पावसामुळे पिकांना संजीवनी मिळणार. हवामान विभागाचा जिल्ह्याला दमदार पावसाचा इशारा. सोलापुरातील उजनी धरणात पाण्याचा विसर्ग. भीमा नदीत 8,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. उजनी धरण 99.90% भरलं. वीर धरणातूनही भीमा नदीत 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. परिणामी पंढरपूरला पुराचा धोका वाढला. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. स्वयंचलित दरवाजातून 2,828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातले 35 बंधारे पाण्याखाली. अलमट्टी धरणातून 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पंचगंगा नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. त्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण 100% भरलं. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पाऊस. 43 मिलीमीटर पावसाची नोंद. लिंबा, गणेश, गंगमसला, हनुमंत, नांदूर घाट, मोहखेड, अंजनडोह, महसूल या 6 मंडळात अतिवृष्टीची नोंद. तर दुसरीकडे जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसानंतर आंभोरा पूल आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य खुललं. भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगेचं विहंगम सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांच्या रिमझिम पावसानंतर काल रात्रीपासून सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 19.8% पावसाची नोंद. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील सुमारे 40% पेरण्या रखडल्या होत्या. पण या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.